त्या सर्वांचे सरस प्रतिष्ठान तसेच संजयभाई नाईक यांच्या वतीने मनपूर्वक आभार। या ठिकाणी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख त्याच्यातनं जे धूर निघतं ना त्याला CO2 बोलतात। तर ते धूर माहिती का होतं, ते धूर निघतं आणि ओझोन लेअर जो असतो ना त्याच्यामध्ये ट्रॅप होऊन जातं। आपलं अर्थ आहे ना, अर्थच्या बाहेर कसा बबल चालतो त्याच्यामध्ये जेव्हा ते गॅस आहे ना ते ट्रॅप होतं। रिसायकल कसा होणार, CO2 रिसायकल नाही झाला ना, अर्थ हिटअप झाली ना तर मग काय होणार माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढणार आणि त्याच्यामुळे हे प्लांट्स आहे ना हे सगळे मरून जातील। आपल्या याच्यात असं सायंटिस्टनी साठी चांगलं असेल का, कारण झाडं CO2 घेतात आणि आपल्याला काय देतात, ऑक्सिजन। आपण जे ब्रीथ करतो ना ते ऑक्सिजन। तर जेव्हा आपण झाडे नाही काही ब्लाइंड अँड पीपलची ही स्टिक आहे, म्हणजे की हे कशासाठी माहिती, आजकाल ॲक्सिडेंट खूप जास्त होतात म्हणून ते कमी करण्यासाठी आम्ही ही स्टिक बनवली आहे। आणि त्याचा प्रोसेस असा आहे की हा ट्रान्समीटर आणि हा रिसिव्हर आहे आणि ही चिप आणि ही बॅटरी आणि हा बजर आहे। माझा प्रोसेस असं आहे की हा ट्रान्समीटर रिसिव्हरला सांगतो, म्हणजे की असं जसं की आपण रिमोटला पण चेंज करतो तसं। मग हा ट्रान्समीटर रिसिव्हरला सांगितलं की हा रिसिव्हर या चिपला फंक्शनमध्ये तो करतो आणि या बॅटरी कनेक्ट आहे। मग ही बॅटरी या बजारला कनेक्ट करायला लागते, म्हणजे ब्रिंग करायला लागते। त्यामुळे मी आता मी एक्झाम्पल म्हणून सांगतो। समजा हा आता माणूस आहे आणि वाजायला चालू करतो, समोर एक माणूस आहे। आता पुढे एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट गाडी वाडी, तर ती लांबनच ती बीप करायला लागते आणि जसं जवळ जातो ना तशी ती अजून बीप करायला लागते। आणि ती अंधळ्या लोकांच्या जे हे असतं ना लाईफ, त्याला कॉम्प्लिकेटेड वरनं अजून सिम्पल आणि इझी करतो आणि डे टू डे लाईफमध्ये पण यूज करू शकतो आपण अंधळे लोक। ते आपण क्राऊडमध्ये यांना मी नम्रतेची विनंती करतो की आपण म्हणजे आवडला तुमच्या नमस्कार, सुस्वागत। माझं नाव वर्षा आहे। आमच्या प्रकल्पाचा विषय आहे आरोग्य आणि स्वच्छता। तुम्हाला माहितीच आहे आजकालच्या काळात मोठमोठ्या बिल्डिंग मधले लोक कचरापेटीमध्ये कचरा टाकायच्या ऐवजी आणि जिथे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा असतो, ओल्या कचऱ्यामध्ये सुका कचरा टाकतो म्हणून तिथे माशी बसते आणि जेव्हा जेवत असताना ती माशी आपल्या ताटात येऊन बसते, म्हणून आपल्याला म्हणून असा रोग होऊ शकतो आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांनाही त्रास होतो, जसं डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू असे रोग होतात। म्हणून आपल्याला आरोग्य आणि स्वच्छता ठेवायची असेल तर आपल्याला भविष्यामध्ये अशी डिजिटल कचरापेटी बनवायची माहिती डिजिटल शेगड्याचा कार्ड लावल्यानंतर डिजिटल कचरापेटीचं झाकण 15 सेकंडसाठी उघडतं। व्यक्तीने कचरा टाकल्यानंतर 15 सेकंड नंतर परत पुन्हा बंद। डिजिटल कचरापेटीचे कॅमेरे आहेत, जर कुठच्या व्यक्तीने कचरापेटीच्या बाहेर कचरा टाकला तर त्या व्यक्तीवरती मुंबई महानगरपालिकेच्या ऍक्टवरती दंड लावण्यात येईल आणि मुंबई महानगरपालिका त्या व्यक्तीकडून दंड वसूल करेल। डिजिटल कचरापेटीमुळे आपण आमच्या नागरिकांना सवय लावू शकतो की कचरापेटीतच कचरा टाकायची आणि परिसर नीट ठेवायची। ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा ठेवला जाईल। ओल्या कचऱ्याने आपण खत बनवू शकतो आणि परिसरात झाडं लावू शकतो। सुका कचरा आपण रिसायकल करून पुन्हा वापरू शकतो। या अर्थाने आपण स्वच्छ मुंबई व निरोगी मुंबई हे खरं आणि 15 सेकंड नंतर याची विभागीय नागरिक आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाले।